मानाचा जय बाळमा मित्रांनो. तर आलेला वैरण न्यायला तुम्ही बघू शकता. हत्ती कसं असं मित्रांनो वाळायला लागलेला आहे. काय आपलं रन नाही मित्रांनो, खंडाने केलेला आहे. तुम्ही बघू शकता का काम. मित्रांनो काम करा, कष्ट करा. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. कोण कोणाला उपाय देत नसतं. या आमचं वडील वारून नाही म्हणजे 8 वर्ष झाली, आम्हाला माहिती आहे. पाहुणे पै मंडळी कोण कोणाला काय देत नसतं. मित्रांनो स्वतः कमवा, स्वतः कष्ट करा. कोणाचं पण रान असू द्या, खंडानं करा. तुम्हाला आपलं वैयक्तिक स्वतःचं रान असलं तर करू वाटत नाही, तसं करू नका मित्रांनो. कारण वडिलांची शेती असते, ती आपण परंपरा जपायची असते, आपण ती शेती करायची. नाहीतरी आमच्यासारखं मग खंडानं असं करायला लागतं आहे. ही आपली गाडी आहे, पलीकडे वैरणने आलेलं आहे. नाही म्हणलं तर 15-16 गुंठ हत्ती घास आहे, वाटा बदलायचा आहे. ही काय बरोबर नाही हत्ती घास मित्रांनो, कोसायला जास्त आहे. मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी कायम एवढं सांगत असतो, प्रामाणिकपणानं कष्ट करा. आणि बाळूमामाच्या मेंढी माऊलीची वर्षातनं एकदा 2दा सेवा करा. 15 दिवस असो, 10 दिवस असो, महिनाभर असो, 2 महिना असो. कारण की या कलियुगातील बाळूमा एकमेव देव असा आहे ती की आंधळ्याला डोळा, मुक्याला वाचा, पांगळ्याला पाय, बाहेऱ्याला कान आणि निपुत्र्याला पुत्र देण्याचा आशीर्वाद हे बाळूमा आपलं देव देते ती. त्यामुळं तुम्हाला कुठल्या देवऋषाकडे जायची गरज नाही, कुणाला पैसे अडकं द्यायची गरज नाही. फक्त मामांच्या मेंढी माऊली सेवा करा. सेवा काय फुकटच आहे. तुम्ही सेवा करा आणि मामा तुमचं काम 100% करणार. आणि प्रामाणिकपणानं कष्ट करा. तुम्ही म्हणसाला की बाबा देव आपल्याला देणार आहे म्हटल्यावर आपण घरात बसूया, तसं नसतं. या देवानं सांगितलं आहे तू कष्ट कर, तुझ्या पाठीमाग मी खंबीरपणे उभा आहे, तू कष्ट कर, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीवर आहे, तुला पुढं असंच सहकार्य होणार का तर होणार. देवाचं बोल आहे तर पहिलं. त्यामुळं मामांच्या मेंढी माऊली सेवा करा. कोणतं पण काम छोटं मोठं समजू नका, प्रत्येक काम मोठं समजा, कुठलं पण असू द्या. आपण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जनावरं राखतो, वैरण सगळं, केटरस आचारी, टेबल पुसायचं, सगळं काम करतो आपण. आणि असं नाही की बाबा मालक आहे म्हणून ही कामे करू ती कामे करू, असं आपण काय कधी मित्रांनो करत नाही. चालक मालक सगळं आपण एकच आहे. चालक मालक कामगार आपण एकच आहे. आणि आपलं सगळ्यात वरचं मालक म्हणलं तर आपलं बाळूमामा. तर मित्रांनो एवढं सांगायचं होतं. काम करा, कष्ट करा. मानाचा जय बाळूमामा.